गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सजनो, विद्वानाची ताकद कळण्यासाठी विद्वान लागतो। विद्वाने व विजानाती विद्वज्जन परिश्रमम नई बंध्या विजानाती गुरुवी प्रसव वेदना। असे जे विद्वत्तेच्या कळसावरती पोहोचलेले महात्मे आहेत, भक्तीच्या कळसावरती पोहोचलेले महात्मे आहेत, त्यांचं जीवन माझ्यासारख्या सामान्य साधकाला सहजासहजी कळू शकत नाही। तरी परंतु जरी गरुडा इतकी उंच भरारी चिमणी घेऊ शकत नसेल तरी पण तिने उडूच नये असा त्याचा अर्थ नाही। तिच्या पद्धतीनं तिनं आपल्या असणाऱ्या विश्वामध्ये तिला जेवढं काही पार करता येईल तेवढ्या आकाशापर्यंत तिने पोहोचावं आणि उडण्याचा आनंद घ्यावा। MPSC चा जो विद्यार्थी आहे तितकी पकड जरी SSC च्या विद्यार्थीमध्ये नसेल तरी परंतु त्याने परीक्षेला बसूच नाही आणि परीक्षा देऊच नाही असं नाही। तसं ज्ञानसिंधू सद्गुरू श्री संदीपान महाराज शिंदे वारकरी शिक्षण संस्थेचे सध्याकालीन अध्यक्ष आणि याचबरोबर वारकरी शिक्षण संस्थेचे कीर्तनाचे परीक्षक किंबहुना गाथा ज्ञानेश्वरीचे परीक्षक म्हणून ज्यांची ओळख उभ्या महाराष्ट्राला आहेत, अशा ज्ञानसिंधूंविषयी माझ्यासारख्या सामान्य ज्ञान बिंदूने किंवा अज्ञान बिंदूने काही बोलावं एवढी स्थिती माझी नसेल तरी परंतु माझे कीर्तन परीक्षेचे ते परीक्षक असल्यामुळे आणि या दृष्टिकोनातून ते माझे श्रीगुरु असल्यामुळे, मी त्यांचा एक शिष्य असल्यामुळे त्यांच्याविषयी काहीतरी बोलावं इतका अधिकार मला गुरु शिष्य परंपरेने दिलेला आहे। आणि म्हणून ज्ञानसिंधू संदीपान दादांविषयी मला भावलेले परीक्षक या नात्याने आणि मला भावलेले त्यांचं जीवन एक साधना निष्ठता या नात्याने या दोन अंगाने मी थोडासा उहापोह आपल्या श्री नर्मदा गौमाता YouTube चॅनलच्या माध्यमामधून केलेला आहे। तरी भाविक श्रोत्यांनी आणि रसिक प्रेक्षकांनी त्यांच्याविषयी मी जे काही निरूपण केलेलं आहे ते साधे अशा पद्धतीचे असणारे जे बोल आहेत, बालकाचे जे बोल आहेत ते तुम्ही स्वीकाराल अशा पद्धतीची विनंती करतो। आणि या माध्यमातून दादांविषयी दोन शब्द जे आहेत ते तुम्ही ऐकून घ्याल अशी विनंती करतो। रामकृष्ण हरी।